औरंग्यात तोच नाही. बरोबर आहे. एकीकडं प्रशांत कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात, त्याला तो कोणाचा कार्यकर्ता आहे? एकीकडे राहुल सोलापूरकर छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाविषयी बोलतो, त्याला संरक्षण कोण देतं? अबू आझमी औरंगजेबाचं त्याने गुणगान केलं, त्याला जेलमध्ये टाकू म्हटले होते मुख्यमंत्री, त्याला जेलमध्ये टाकलं का? याचाच अर्थ तुम्हाला फक्त राजकारण करायचं आहे या नावावर, आणि म्हणून हे सामनातून लिहिलेलं आहे, योग्य लिहिलेलं सामनातून. एकीकडं नरेंद्र मोदी हे आधीच्या जन्मात शिवाजी होते. हा खासदार कोण? हरामखोर. हा हरामखोर बोलेल मी त्याला. हा छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेऊन नरेंद्र मोदी उद्या म्हणाला, नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज म्हणाला. आणि हे भारतीय जनता पार्टी सेट करण्याचा प्रयत्न करते की येणाऱ्या काळात हिंदुत्व कोणी, भगवा कोणी, तर नरेंद्र मोदी असं म्हणायला मागे पुढे पडणार नाही. म्हणून ही हरामखोराची औलाद आहे. ही मला असं वाटतं यांना हिंदुत्वाचा, छत्रपती शिवरायाचा विचार ठेवायचा नाहीये. यांना असं दाखवायचं की येणाऱ्या काळात हे देश, हा भारत, हा हिंदुस्थान फक्त आम्हीच बनवलेला आहे, छत्रपती शिवरायांचा इथं कुठं रोल नाही. आणि म्हणून एक औरंगजेबाचं आपोआप निशाण मिटवलं की आपोआप शिवाजी महाराजांना वेळ लागणार नाही, अशी त्यांची मनोवृत्ती असावी. आणि म्हणून जो आग्रह लिहिला तो पूर्ण वाचा की औरंगजेबाच्या नावावर राजकारण. मग तुमच्या दम येतं जाऊन पाडा ती कबर, उकडा ना. घोषणा का करता? सरकार तुमचं आहे, घेऊन जा पोलिसांना सोबत, फावडे घेऊन जा, कुदळी घेऊन जा, टिकाव घेऊन जा ना. आहे का जायची हिंमत तिकडे?